श्री स्वामी समर्थ। तूळ राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। मे महिन्यात तुमच्या आयुष्यात संतुलन साधता येईल का? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? आर्थिक स्थिती सुधारेल की काही अडचणी येतील? नातेसंबंधात प्रेम वाढेल की गैरसमज निर्माण होतील? तुमचे निर्णय योग्य ठरतील का? चला जाणून घेऊया तूळ राशींसाठी हा महिना काय खास घेऊन येतो। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। या महिन्यात शुक्र ग्रहाचा प्रभाव तुमच्यावर अधिक राहणार आहे, त्यामुळे तुमच्यात आकर्षण, सौंदर्य आणि समतोल साधण्याची क्षमता वाढेल। तुम्ही प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि विचारपूर्वक हाताळण्याचा प्रयत्न कराल। तुमची निर्णयक्षमता चांगली असली तरी काही वेळा तुम्ही जास्त विचार करत बसू शकता, त्यामुळे योग्य वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल। हा महिना तुम्हाला संतुलन राखण्याची कला शिकवणार आहे। वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य यामध्ये योग्य ताळमेळ साधल्यास तुम्हाला यश मिळेल। करिअर आणि व्यवसाय। करिअरच्या दृष्टीने हा महिना सकारात्मक आहे। नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात। तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल। तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्ही टीममध्ये महत्त्वाची भूमिका निभवाल। काहींना नवीन प्रोजेक्ट किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते। मात्र निर्णय घेताना इतरांच्या मतांवर जास्त अवलंबून राहू नका। स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे। नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे। भागीदारीत काम करत असाल तर पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे। आर्थिक स्थिती। आर्थिक बाबतीत हा महिना मध्यम पण सुधारणा करणारा आहे। उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, पण खर्चही वाढू शकतो। तुम्ही काही लक्झरी वस्तूंवर खर्च करू शकता, त्यामुळे बजेट सांभाळणे आवश्यक आहे। जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या। महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती अधिक स्थिर होईल। प्रेम आणि नातेसंबंध। प्रेम जीवनासाठी हा महिना खूप खास आहे। नात्यात गोडवा, रोमॅन्टिक क्षण आणि जवळीक वाढेल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील। मात्र काही वेळा छोट्या गैरसमजांमुळे वाद होऊ शकतात, त्यामुळे संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे। विवाहितांसाठी हा काळ आनंदाचा आहे। कुटुंबात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल। कुटुंब आणि सामाजिक जीवन। कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील। घरातील सदस्यांमध्ये एकोपा वाढेल। काही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही त्या उत्तम प्रकारे पार पाडाल। सामाजिक जीवनात तुमचा मान सन्मान वाढेल। नवीन ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात फायदे मिळू शकतात। तुमचा स्वभाव लोकांना आकर्षित करेल। शिक्षण आणि विद्यार्थी जीवन। विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे। अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि चांगले परिणाम मिळतील। स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक आहे, पण मेहनत आणि सातत्य आवश्यक आहे। नवीन गोष्टी शिकण्याची आवड वाढेल। आरोग्य। आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्य आहे। ऊर्जा चांगली राहील, पण थकवा जाणवू शकतो। मानसिक तणाव टाळण्यासाठी विश्रांती घ्या। योग आणि ध्यानाचा आधार घेतल्यास तुम्हाला फायदा होईल। आहार संतुलित ठेवणे आवश्यक आहे। प्रवास योग। या महिन्यात काही कामानिमित्त किंवा मनोरंजनासाठी प्रवास होऊ शकतो। प्रवासातून नवीन अनुभव मिळतील, मात्र प्रवास करताना वेळेचे नियोजन आणि सुरक्षितता लक्षात ठेवा। सावधगिरी। निर्णय घेण्यात विलंब करू नका। खर्चावर नियंत्रण ठेवा। नातेसंबंधात स्पष्टता ठेवा। आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। उपाय। दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा। पांढऱ्या वस्तूंचे दान करा। ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा। सुगंधी फुले अर्पण करा। तूळ राशींसाठी मे महिना हा संतुलन, प्रेम आणि प्रगती यांचा सुंदर संगम आहे। करिअरमध्ये संधी मिळतील आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल। आर्थिक बाबतीत सुधारणा होईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। नातेसंबंधात आनंद आणि प्रेम वाढेल, पण संवाद टिकवणे महत्त्वाचे आहे। या महिन्यात तुम्ही तुमच्या आयुष्यातील विविध क्षेत्रांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात बऱ्यापैकी यशस्वीही व्हाल। निर्णय घेताना थोडा वेळ लागेल, पण तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील। करिअरच्या बाबतीत हा महिना प्रगतीचा संकेत देणारा आहे। तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन संधी मिळू शकतात। सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास तुमची प्रगती अधिक वेगाने होईल। स्वतःवर विश्वास ठेवून निर्णय घेतल्यास यश नक्की मिळेल। आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, पण खर्चही वाढू शकतो। विशेषतः आनंदासाठी किंवा लक्झरी गोष्टींवर खर्च करण्याची प्रवृत्ती वाढेल, त्यामुळे बजेट सांभाळणे आणि बचतीवर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना खूप सुंदर ठरेल। नात्यात गोडवा, जवळीक आणि समजूतदारपणा वाढेल, मात्र छोट्या गैरसमजांपासून दूर राहण्यासाठी संवाद टिकवणे आवश्यक आहे। कुटुंबातील वातावरण ही आनंदी आणि सकारात्मक राहील। आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्य राहील। थकवा किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती आणि संतुलित जीवनशैली ठेवणे गरजेचे आहे।
एकंदरीत समतोल दृष्टिकोन, संयम आणि योग्य निर्णय क्षमता यांच्या जोरावर तूळ राशींसाठी मे महिना यश, आनंद आणि समाधान देणारा ठरेल. धन्यवाद.